डुबल जर्सी नंबर 6, दुर्वांक चंदुगडे जर्सी नंबर 8 आणि केदार माने जर्सी नंबर 12। दुर्वांकाचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय। कर्णधार केदार माने जर्सी नंबर 12 आपल्या संघाचं संरक्षण करताना आणि केदारचा पाठलाग या ठिकाणी सुरू झालाय। काल झालेल्या मॅचेस मध्ये केदारला अष्टपैलू खेळाडू म्हणून सन्मान करण्यात आला होता। अतिशय चांगला खेळ केदारचा काल पाहायला मिळाला। मैत्री ग्रुप जावलीचा आक्रमणाचा वाढता वेग, सातारा खो खो प्रीमियर लीग मुळे खो खो खेळातली विविध कौशल्य केला जातो। असा खेळ केदार माने कर्णधार बजीर ग्रुप। धनंजय पवारच्या तावडीतून मात्र केदार सुटू शकला नाही। केदार मैदानाबाहेर आणि आता संरक्षणाची जबाबदारी जर्सी नंबर 8 दुर्वांक चंदुगडे। तीन मिनिटाचा वेळ पूर्ण झाला आणि दुर्वांककडे संधी, ड्रीम रनचा एक गुण आपल्याला मिळवून देण्याची संधी दुर्वांकच्या हातामध्ये। दुर्वांकच्या हातामध्ये ड्रीम रनची संधी। दुर्वांक चंदुगडे ड्रीम रनचा एक गुण। अपेक्षा आणि एका चांगल्या खेळाच्या प्रदर्शनानंतर दुर्वांक चंदुगडे मैदानाबाहेर। त्यानंतर पुढची विघ्नेश साळुंखे। तेजसचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय। जर्सी नंबर 1 तेजस पिसाळ।
राज्यस्तरीय सर्व नियमांचं पालन करत पार पडतात सातारा खो खो प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं. खो खो खेळातील विविध कौशल्यांचं प्रदर्शन या ठिकाणी खेळाडूंकडून केलं जात आहे. आणि तेजस मैदानाबाहेर. यानंतर पुढचा पाठ जर्सी नंबर 11 विघ्नेश साळुंखे. बाद करण्याचा प्रयत्न शुभम काटकरचा. जर्सी नंबर 7 शुभम काटकर. 6 मिनिटाचा खेळ आतापर्यंत इथं पार पडलेला. याही फळीला ड्रीम रन मिळवून देण्याची संधी. सर्व राज्यस्तरीय नियम पाळत पार पडतात. विघ्नेश कडून चांगलं खेळाचं प्रदर्शन आणि तितकंच चांगलं आक्रमणाचं प्रदर्शन जावली संघाकडून. अनुराग कडून डाईव्ह मारत शुभम काटकर कडून विघ्नेश मैदानाबाहेर. प्रणव बोडरे उभा कर्णधार वजीर ग्रुप. प्रणववरती जबाबदारी आपल्या संघाचं संरक्षण करण्याची. ड्रीमरनचा आणखी एक गुण मिळवून देण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध होतीये प्रणवच्या माध्यमातून. पार पडला आणि ड्रीम रन मिळवून देण्याची संधी प्रणवच्या हातामध्ये. आणखी 1 मिनिटाचा अवकाश आणि ड्रीम रनचा वजीर ग्रुप गडोलीला मिळण्याची संधी. प्रणवकडून अपेक्षा. प्रणवला पोलात मारण्याचा एक चांगला प्रयत्न. 2-1 आणि ड्रीम रनचा आणखी एक पॉइंट वजीर ग्रुप गडोलीला. प्रणवकडून चांगल्या खेळाचं प्रदर्शन. ड्रीम रनचा आणखी एक गुण वजीर ग्रुप गडोली. अतिशय चांगलं प्रदर्शन या ठिकाणी प्रणवकडून पाहायला मिळालंय. आणि जोरदार असा खेळ सुरू झालाय वजीर ग्रुप कडून. जावली संघाचा एक खेळाडू बाद आणि आता पाठलाग हनुमंतचा. जर्सी नंबर 11 हनुमंत जगताप. हनुमंत सोबतच तबरेज खान मैदानामध्ये.
अतिशय चांगलं प्रकारे आपल्या संघाचं संरक्षण करण्यात येत आहे हनुमंतकडून जर्सी नंबर 11 हनुमंत जगताप. हनुमंताला पोलात मारण्याचा प्रयत्न किरणकडून मात्र शक्य झालेलं नाहीये ते. हनुमंताला बाद करण्यात यश मिळालंय किरणला आणि नंतर आता गणेश तबरेज खान आपल्या संघाचं संरक्षण करतोय. कर्णधार तबरेज खान जबाबदारी सांभाळतो संरक्षणाची. तबरेज कडून संघाचं संरक्षण केलं जातंय. जर्सी नंबर 3 तबरेज खान कर्णधार मैत्री ग्रुप जावली. तबरेज कडून ड्रीम रनचा गुण मिळवण्याची संधी तशी अपेक्षा. आणि चांगला डाईव्ह मारत वैभव जाधवचा प्रयत्न अंडर 14चा खेळाडू वैभव जाधव. मैदानाबाहेर नाही अद्यापही तबरेज मैदानामध्ये आहे. एक चांगली हुलकावणी तबरेज कडून. ड्रीमरनची संधी तबरेज कडून. आणि मात्र संधी दुर्वांकने काढून घेतलेली आहे दुर्वांक चंदूगडेकडून. तबरेज खान मैदानाबाहेर. यानंतर पुढची फळी मैदानामध्ये जर्सी नंबर 9 आयुष पवार उपकर्णधार. जर्सी नंबर 1 सागर थोरात आणि जर्सी नंबर 14 अनुराग यादव. जर्सी नंबर 1 सागर मैदानाबाहेर. पाठलाग सुरू आहे आयुष पवारचा जर्सी नंबर 9. जोरदार अपील करण्यात आलंय विघ्नेश कडून मात्र हा प्रयत्न त्याचा यशस्वी ठरलाय. आयुष पवार अद्यापही मैदानात. अतिशय उत्कृष्ट असं प्रदर्शन आयुष कडून संरक्षणाचं. आयुषला पोलात मारण्याचा प्रयत्न केदार कडून. एक चांगला प्रयत्न. आणि प्रणव बोडरेकडून आयुष पवार मैदानाबाहेर. यानंतर अनुराग यादवचा पाठलाग या ठिकाणी होतो. अनुरागचा पाठलाग
आणि अनुरागला पोलात मारण्याचा प्रयत्न. दोन बाहेर आणि आता अनुरागचा पाठला डावी मारत एक चांगला प्रयत्न विशाल कडून मात्र अयशस्वी. अनुराग कडून चपळपणे स्वतःचा बचाव आणि आता मग तेजसच्या हातातून अनुराग वाचू शकला नाही. अनुराग यादव मैदानाबाहेर. पुढची फळी मैदानामध्ये जर्सी नंबर 10 धनंजय पवार, जर्सी नंबर 7 शुभम काटकर आणि जर्सी नंबर 4 चेतन कदम. शुभम मैदानाबाहेर. चेतनचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. केदारचा अतिशय संयमी खेळ, उत्कृष्ट प्रदर्शन आणि पाठलाग केला जातो. चेतन कदम जर्सी नंबर 4 चेतन कदम. जर्सी नंबर 5 धनंजय पवार. धनंजय आणि चेतन कडून संघाचं संरक्षण. चेतनला बाद करण्यासाठी चांगला प्रयत्न विशालचा मात्र अयशस्वी. जर्सी नंबर 4 स्वराज कडून चेतनला मैदानाबाहेर पाठवण्यात आलंय आणि आता धनंजयवरती जबाबदारी संघाचं संरक्षण करण्याची. जर्सी नंबर 10 धनंजय पवार. दोन